तर आजची शुभ सकाळ माझी आईच्या फोनने झाली. नमस्कार मंडळींनो, तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज रविवार असल्यामुळे आईने सर्वांसाठी नाश्ता बनवण्याचं ठरवलं होतं. तर तिने आम्हाला देखील घरी बोलवून घेतलं आणि किचनमध्ये येऊन बघते तर माझी आई इथे नाश्ता बनवण्यामध्ये व्यस्त होती. आज आईला देखील सुट्टी असते, पण तिने आराम न करता आम्हा सर्वांसाठी नाश्ता बनवण्याचं ठरवलं आणि आज तिने बनवले होते रव्याचे वडे आणि नारळाची चटणी. तर ती एकटीच किचनमध्ये काम करत होती, कारण की आमच्या वहिनी पण माझ्या घरी आलेल्या होत्या. मग मी आणि राम घरी आलो समोर आणि त्यांनी आमच्या नंतर येणार होते. मग आम्ही घरी पोचल्याबरोबर आईने आमच्यासाठी नाश्ता आणून दिला आणि मी छोटीला विचारलं, छोटी नाश्ता कसा झाला आहे? तर ती म्हणाली की खूप सुंदर झालं आहे. आता मला तर माहिती आहे माझ्या आईच्या हातासारखी चव मला कुठेच भेटत नाही. तिच्या हाताचं जेवण म्हणजे माझ्यासाठी स्वर्गाचं सुख. आणि आमचा नाश्ता होताच लगेच तिने आमच्यासाठी गरमागरम चहा आणून दिला. कसं असतं ना, आपल्या आईसारखं कुणाला जमतसुद्धा नाही आणि तिच्या इतकं आपल्यासाठी कोणी करतसुद्धा नाही. आम्ही मस्तपैकी पोट भरून नाश्ता वगैरे केला. मी रामला पण विचारलं नाश्ता कसा झाला आहे, पण ते नाश्ता करण्यात एवढे व्यस्त होते की त्यांना रिप्लाय द्यायला पण वेळ नव्हता. तर अशी होती आमची मॉर्निंग. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.